वस्त्र वाईब्सच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सबस्क्राईब केलंत ना? थँक्यू सो मच. चला तर मग आता दुसऱ्या साडीकडे वळूया. पुढची अशीच एक इंटरेस्टिंग साडी आहे, ज्या साडीबद्दल कविता आपल्याला खूप काही काही सिक्रेटिव्ह गोष्टी सांगणार आहे. साडीचा प्रकार आहे तुम्हा आम्हा सगळ्यांचा अतिशय जवळचा चंदेरी. वेलकम कविता. हॅलो. आता तू आम्हाला चंदेरी साड्यांविषयी सांग. सो चंदेरी हा अतिशय एक ग्रेसफुल, एलिगंट, क्लासी अशा सगळ्या ऍडजेक्टिव्हच्या अंडर येणारा साडीचा प्रकार आहे. हँडलूम साडी आहे चंदेरी ही साडी. जसं आपण म्हणलो की पैठणी ही त्या गावावरनं मिळालेलं नाव आहे पैठणीला, तसंच ह्याचं सुद्धा आहे की चंदेरी हे मध्य प्रदेश मधलं एक गाव आहे. जे कल्चरल आणि हे हिस्टॉरिक इम्पॉर्टन्स वाली जी ठिकाणं आहेत, मालवा आणि बुंदेलखंड, याच्या जवळ चंदेरी हे ठिकाण आहे. आणि इथे असंख्य वर्षांपूर्वी, शेकडो वर्षांपूर्वीपासून साड्या विणल्या जातात आणि त्यामुळे या साड्यांना चंदेरी साड्या असं म्हटलं जातं. म्हणजे चंदेरी रुपेरी असं नाही, त्या गावाचं नाव हो चंदेरी हो, आहे. चंदेरी रुपेरीशी काही संबंध नाहीये, त्या गावाचंच नाव चंदेरी आहे. मध्य प्रदेशमध्ये दोन मुख्य प्रकारच्या साड्या बनतात, एक म्हणजे माहेश्वरी आणि दुसरं म्हणजे चंदेरी. माहेश्वरी बद्दल पुन्हा कधीतरी आपण बोलूच यात, कारण त्याच्याबद्दलही बोलायला खूप काही काही आहे. पण चंदेरी हा सिल्क साड्यांचाच प्रकार आहे, हँडलूम सिल्क साडीज. चंदेरी साड्यांमध्ये सिल्क कॉटनच्या पण साड्या बनतात, सिल्कच्या साड्या बनतात आणि सिल्क आणि जरी मिक्स अशा टिश्यू पण साड्या बनतात. असा साधारण काय म्हणायचं वास्ट त्याचा वाईड रेंज आहे चंदेरी साड्यांची. काही चंदेरी कॉटन्स पण आपण बघतो. सो चंदेरी कॉटन म्हणून आपण ज्या ब्लॉक प्रिंटेड साड्या आणि ड्रेस मटेरियल्स असतात खूप सारी, ती खरी सिल्क कॉटन मध्ये बनलेली असतात, त्याच्यात थोड्या प्रमाणात सिल्कचाही धागा असतो. सो असं आहे. पण आज आपण जास्ती करून चंदेरीच्या साड्यांबद्दल बोलणार आहोत, सिल्कच्या साड्यांबद्दल. सो येस, असं आहे. पण माझ्या आजीकडे एक चंदेरी होती ज्याला रेशीम होती, ज्याला सिल्क नव्हतं, म्हणजे जरीचे काठ नव्हते, त्याला रेशीम काठ होते, अतिशय मौसूत अशी ती साडी होती. मग हा चंदेरीचं एक काय म्हणतात त्याला, एक वेगळेपणा आहे का? सो चंदेरीमध्ये ना 2-3 प्रकारचे सिल्क वापरले जातात. सो हे थोडंसं टेक्निकल होईल कदाचित समजायला, पण मला असं वाटतं की ह्या निमित्ताने लोकांपर्यंत साड्यांची माहिती पण पोहोचते. कारण नुसतंच ऐकीव माहिती असते की हा चंदेरी साडी, मग सिल्कची साडी, मग ही कॉटनची साडी. पण चंदेरी साड्या ज्या आहेत त्या मेनली 2 प्रकारची सिल्क वापरली जातात त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो चंदेरी सिल्क मधला कतान सिल्क नावाचा प्रकार आहे. एक म्हणजे ताना आणि बाना आपण जर म्हटलं तर एका डिरेक्शननी कतान सिल्क वापरलं जातं, एका डिरेक्शननी पूर्ण रेशीम वापरलं जातं. आणि हे जे कतान सिल्कचा धागा आहे ह्याच्यामुळे त्या साड्यांना एक ट्रान्सपरन्सी येते, कारण हा धागाच तेवढा फाईन आहे आणि तो थोड्या थोड्या अंतरावर विणला जातो आणि त्याच्यामुळे त्याला एक ट्रान्सपरन्सी येते. सो चंदेरी कतान सिल्क म्हणजे बनारसचं एक कतान सिल्क असतं ते वेगळं, पण हे जे चंदेरी साड्यांमध्ये वापरलं जाणारं कतान आहे त्या कतांमुळे त्याला असं एक ट्रान्सपरंट, ट्रान्सलुसंट काय म्हणायचं शाईन येते त्याला. आणि सो हे एक आहे. ह्याच पूर्ण बॉडीच्या साड्या आणि बॉर्डरला जर न वापरता फक्त रेशीम किंवा पूर्ण बॉर्डरच नाही आहे तशीच कंटिन्यूड साडी, हे एक डिझाईनची पद्धत आहे आणि पूर्वीच्या काळापासून वेगवेगळी त्याच्यात डिझाईन्स बनायची. अशाही चंदेरी साड्या आहेत ज्याच्यामध्ये जरीचा वापरच नाहीये, फक्त कतान रेशीम म्हणजे ह्यातच खेळलेले आहेत, अशाही आहेत. आणि दुसरा जो प्रकार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट तो म्हणजे पट्टू सिल्क. पट्टू सिल्क हे खरं साऊथचं सिल्क आहे आणि त्याच्यात थोडं सिल्क कॉटन दोन्हीचा एलिमेंट आहे. त्यामुळे चंदेरीमध्ये ज्या पट्टू साड्या, पट्टू सिल्कच्या साड्या चंदेरी असतात त्याला ट्रान्सपरन्सी कमी असते आणि त्या थोड्या सॉफ्ट असतात. सो जर तुम्हाला चंदेरी साडी नेसायची पण तुम्हाला खूप ट्रान्सपरंट नकोय तर तुम्ही पट्टू मागितली पाहिजे. सो चंदेरी मधली पट्टू सिल्क मागितली पाहिजे. आपल्याकडे ते आहेत प्रथामध्ये, मी तुला दोन्हीचं म्हणजे दाखवते उघडून म्हणजे तुम्हाला समजेल. पण साधारण थोडंसं टेक्निकल नॉलेज असं आहे की ज्या मऊ असतात, ज्या अंगासरशी बसतात चंदेरी सिल्कच्या साड्या त्या पट्टू असतात आणि ज्या
थोडे स्टिफ असतात, थोड्या ट्रान्सपरंट असतात, नेसल्यानंतर अशा थोड्याशा उभ्या राहतात. ह्या ज्या आहेत त्या चंदेरी कतान आहेत. कतान. हा. पण मग चंदेरीमध्ये पण पॉवरलूम आणि हँडलूम प्रकार आहे का नाही? पूर्णपणे हँडलूम्स आहेत? खरं सांगायचं तर चंदेरीमध्ये खूप कमी प्रमाणात पॉवरलूम साडीज बनतात. अच्छा. मला खरं ह्याचं कारण माहित नाही. कदाचित असं असेल की त्या प्रकारची ट्रान्सपरन्सी आणणं तेवढं इझी नसेल कदाचित, म्हणजे पॉवरलूम्स वरती. हा. असं असू शकेल कदाचित. पण मी तरी माझ्या नॉलेजमध्ये तरी खूप कमी प्रमाणात पॉवरलूम मध्ये चंदेरी बनतात. ऑर्गन्झा बनतात, शिफॉन बनतं, जॉर्जेट बनतं मशीन्सवर. पण संभव चंदेरीचा इफेक्ट जो आहे तो मी नाही पाहिलेला ओके. पॉवरलूम वरती. सो चंदेरी या हँडलूमच साड्या आहेत. आणि त्याची प्राइस रेंज समजा तुला सांगायची असेल तर साधारण 9-10 हजार पासून 20,000 पर्यंत ह्या रेंजमध्ये मॅक्सिमम चंदेरी साड्या, हँडलूम साडीज मिळतात आपल्याला बघायला. येस येस. चला तर मग या सगळ्या चंदेरी साड्या बघायला जाऊया. येस. सो इथे चंदेरी साड्या आहेत, ह्या मी तुला दाखवते. आणि आपण जे बोललो कतान, पट्टू, ह्याच्यातले फरक जे मी टेक्निकली एक्सप्लेन केले ते आता आपण बघूयात. मी तुला आता पहिले एकदम ट्रेडिशनल कतान चंदेरी सिल्क साड्या दाखवते, की चंदेरी म्हणलं की ह्या डोळ्यासमोर येतात अशा ह्या साड्या आहेत. सो ही अशी छान रेड, तशीच उलट कॉम्बिनेशन आहे, एक्झॅक्टली उलट. सो एकदा ही आपण अंगावर घेऊन बघू, की आपल्याला म्हणजे अंगावर म्हणजे ओपन करून बघू, आपल्याला समजेल त्याची ट्रान्सपरन्सी. ओके. सो स्टिफनेस पण लक्षात येईल आणि ट्रान्सपरन्सी पण लक्षात येईल. सो हे बघ, आता हे सिंगल पदर जर बघितला तर हे बघ एवढी ट्रान्सपरंट ती साडी असते. आणि आता तुला हातात घेतल्यावर समजेल की ती अशी खूप कडक नाहीये, पण त्याला एक बेसिक थोडंसं फुलणारं फॅब्रिक ते आहे. सो तू आता ही सिंगल लेअर अंगावर घेऊन बघ, म्हणजे तुला घेतली की लक्षात येईल. हे बघ आतला रंग दिसतो बरोबर. सो आता तो ग्रीन इफेक्ट गेला. याच्या आत जर काय ग्रीन कलरचा ब्लाऊज असतं तर डेफिनेटली तो उठून दिसला असता. राईट. सो म्हणजे आता हे जेव्हा तू डबल लेअर मध्ये ही साडी बघतेस तेव्हा हे तो ग्रीन कलर किती सुंदर दिसतो. सो तसा जर आत ग्रीन कलर आला तर छान दिसतं. आपण एखादी ब्लू आहे का बघूया? हो, ब्लू. हा, ही दाखवते. पण ही नेमकी पट्टू आहे, चंदेरी मधलीच ही नेमकी पट्टू सिल्क आहे, पण ही सुद्धा साडी म्हणून खूप सुंदर आहे. सो आपण जे दोन प्रकार म्हटलो तर एक अगदी खूप ट्रान्सपरंट असतो आणि थोडा ट्रान्सलुसंट असतो. सो हा हाताला पण तू बघ ओपन करताना मऊ आहे ही साडी ना. आताच्या आधीच्या दोन साड्या थोड्या स्टिफ होत्या ह्याच्यापेक्षा. सो ही आहे पट्टू सिल्क. आता ही तू सिंगल लेअर घे हातावर आणि बघ की तेवढी ट्रान्सपरंट नाहीये बघ. राईट. हा, हे पहा आपला हात तेवढाही दिसत नाही त्याच्यातून, ट्रान्सलुसंट आहे. पण ह्याला सुद्धा तू त्याच कलरचा आतमध्ये असल्यामुळे मात्र तो रंग पूर्ण उठून दिसतो. तेवढी ट्रान्सपरन्सी जाणवत. हा, करेक्ट. तेवढी ट्रान्सपरन्सी जाणवत नाही त्याची. असं आहे. सो ही पट्टू आहे. मग ह्याच्यामध्येच टिश्यू पण येतात चंदेरीमध्येच, की कतान सिल्कच असतं एका साईडला, पण एका साईडला जर असते. सो एक त्याला ओव्हरऑल शाईन येते त्या साड्यांना. सो टिश्यू पण असतात. ही त्यातली एक आहे. हे बघ ही दाखवते. सो ह्याला एका साईडनी पूर्ण जर आहे, दिसतंय ह्याच्यावरचं गोल्डन शाईन दिसते. सो आता ही ओपन करून बघू आपण. अशी जर बघितली तर पूर्ण अशी ती मूव्ह केली तर त्याचा गोल्डन शाईन दिसेल. हा, आणि हा पदर घे तू सिंगल लेअर घेतलीस तरी तुला ट्रान्सपरन्सी लक्षात येईल. आहे आता ही असते भरपूर ट्रान्सपरंट, पण त्या गोल्ड मुळे तो जाणवत नाही. गोल्डन त्याच्यावर जर असल्यामुळे तो जाणवत नाही. आता बघ अंगावर घेऊन, डार्क कलर विथ जर असल्यामुळे ट्रान्सपरन्सी तेवढी नाहीच आहे कलरमुळे. आणि प्लस हे पट्टू पण ही कतान नाहीये, त्यामुळे त्याचं ट्रान्सपरन्सी अजून कमी आहे. आणि ह्यातला मॉडर्न प्रकार काय तो आहे का टिश्यू सारखा? तो मी दाखवते. हा घेता का कोणीतरी जरा? याच्यात एक अजून मी दाखवायची राहिली भार्गवी, ती म्हणजे अशा जरी लाईन्सच्या पण येतात, म्हणजे बुट्टे नाही, जरीच्या लाईन्स येतात. ह्याही खूप सुंदर दिसतात. आपण जे बुट्टे पाहिले त्याच्याऐवजी ही जरी लाईन्स ही पण खूप अतिशय गोड दिसतो हा प्रकार. सो दॅट इज दॅट. आणि आता मी तुला ते डिझायनर ज्या मी तुला म्हटले त्या दाखवते. ह्या अतिशय मॉडर्न कंटेम्पररी पण चंदेरीमध्येच त्या ठिकाणीच त्या गावातच विणल्या जाणाऱ्या साड्या आहेत. सो तू ओपन करून बघ. याला कुठलाही वेगळा पदर नाहीये, एक सलग फॅब्रिक आहे आणि
पॅनल्स मध्ये आणि एकदम वेगळेच त्याला डिझायनर एलिमेंट्स. एक साडी फक्त हाफ अँड हाफ गोल्ड सिल्वर आहे, आता ह्याच्यामध्ये हे पॅनल्स आहेत. आता ही साडी तू बघितलीस तर थोडे गोल्ड, ब्रॉन्झ, मग कॉपर असे आहेत. आपण अशी आपल्या फोटोशूटला नेसलेली करेक्ट, गोल्ड सिल्वर एक्झॅक्टली आणि ती ब्लू ह्यातलीच होती. होती. सिल्वर आणि सिल्वर आणि ब्लू ह्यातलीच होती. करेक्ट Yes. करेक्ट. सो दॅट वॉज येस. आणि ती इतकी गोड दिसली ते होती मस्त तुला, इतकी साडीचा अल्टिमेट रंग, दिसली होती ती. चा आणि पफल, त्याचा ब्लाऊज त्याचा ब्लाऊज. त्याचा ब्लाऊज परफेक्ट झाला होता सूट. सो येस, असं आहे. आज आपण एपिसोड शूट करत असताना अचानक एक मैत्रीण प्रथामध्ये आली. अर्थात तुम्हाला माहिती आहे आपण कविता कोपरकर बरोबर प्रथा सारीज मध्ये सगळे एपिसोड शूट करतो. आमची एक मैत्रीण आली. बघूया तिला चंदेरी साड्यांविषयी काय काय माहिती आहे. लेट्स सरप्राईज हर. हॅलो. हा दिली ना त्यांनी पार्किंगला. ओ माय गॉड. अरे बापरे. आज काय म्हणजे आज तू कसं मॅचिंग घातलीस ए, आई शपथ. आई शपथ. एका बाजूला ऑरेंज आणि एका बाजूला मी तेच म्हणतोय. अशी काय तू? खरंच आहे too much, too much. हा. बरं, फोटो तुमच्या आहे का? video- मी हा, काही काहीच नाहीये. बोलताच आहात, तर मी अरे बापरे, पटकन व्हिडिओ चाललाय? हो पटकन एक ऑनस्क्रीन सांगते. गेले खूप वर्ष मला कविता बरोबर काम करायचं होतं, पण समहाव जमलं नव्हतं. कारण मला असं कळलं होतं की ही खूप ओरडते आणि ही खूप स्ट्रिक्ट आहे. हे पण हिला कळलं होतं. आहे ही मला. स्वतः एक स्ट्रिक्ट बाई आहे. तरी सुद्धा सावनीने आम्ही जे तुम्ही आमचं गाणं पाहिलंच असेल प्रथाचं गुढीपाडव्याचं, त्या निमित्ताने सावनीनी ते नंतर गा माईक नाही लावलाय तर नाही, खूप गोड गाणं आहे ते, त्यामुळे त्यामुळे त्या गाण्याच्या निमित्ताने हिनी माझी प्रथाशी ओळख करून दिली, प्रथा या ब्रँडची ओळख करून दिली. अर्थात त्या निमित्ताने ओ माय गॉड. कविताशी ओळख करून दिली. आणि आता खरंच मला सांगायला आवडेल, थँक्यू सो मच सावनी टू इंट्रोड्युसिंग मी टू सच अ नाईस ह्युमन बिंग अँड नाईस सोल. अगं थँक्यू मी तिच्यासाठी. ओके. नाही म्हणजे मी अशी जोडते माणसांना असं मला म्हणायचं. म्हणजे लोकांच्या मनातले थांब, थांब, impressions mic, mic. बाजूला करून माईक लोकांच्या मनातले हा. लोकांच्या मनातले माझ्याबद्दलचे इम्प्रेशन्स बाजूला हटवून तिने आमची मैत्री घडवून आणली, हे सावनीचं क्रेडिट आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आता तुला आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत. बस अचानक भयानक तुला प्रश्न आहेत. बस तू उभ्या उभ्या पण उत्तर देऊ शकतेस. ह्या साडीला काय म्हणतात? असं ठरलंय. सिरियसली? हो असंच Okay, आम्ही ठीक प्रश्न आहे. तुला आता विचार. ठीक आहे, विचारा. चल. होऊन जाऊ दे. हॅलो. हे बघ, त्या पण मॅचिंग झाले. हो, मी तेच ये, ये, ये. म्हटली. मला फोटो काढायचे आम्ही ट्विनिंग. तुला पण जायचं का? मी काढू का? दे. जरा ब्रेक कर ग, आम्ही सगळे एकदम सेम कलर. नाही, हे चांगलं. आता या दोघींचे बोल्ड शर्ट्स आहेत. थँक्यू सो मच. तिचा पुतळा झालेला आहे. अगं, कधी आली आहे का तुझी मैत्रीण? नाही आली आहे. मैत्रीण आली. अच्छा, हो एवढं ते का? करू? काय सुंदर दिसतात ना साड्या. हो. आउटस्टँडिंग. येस. पण या साड्यांबद्दल काही प्रश्न माझ्या मनात आहेत. एक प्रश्न असा की या साड्या का फुलतात, म्हणजे त्या का खरंच फुलतात का Okay. काय असतं? सो बरोबर आहे. चंदेरी हा प्रकार जो आहे तो सुळसुळीत मटेरियल नाहीये. ते जे फॅब्रिक आहे ते सिल्क सारखं पटापटा घड्या बसतील असं फॅब्रिक नाहीये. पण खरं सांगायचं तर त्या फॅब्रिकची ती मजा आहे. म्हणजे एखादी चंदेरी साडी ज्यांना नेसायला आवडते त्यांना ते थोडंसं त्याचं फुलणारं टेक्स्चर आणि तेच आवडतं. सो चंदेरी साड्या फुलतात. फक्त एकच आहे की त्या मऊ पण असतात. म्हणजे त्या अशा अगदी करकरीत तशाच राहतील अशा नसतात. सो तुम्ही नेसताना थोडी डिफिकल्टी येऊ शकते चंदेरी साड्या. पण एकदा तुम्ही त्या प्लीट्स वरती हात फिरवलात, एकदा पदराच्या प्लीट्सवर हात फिरवलात की त्या छान तशाच्या तशा राहतात. हा, म्हणजे त्याचं असं त्या तुम्ही जाडं आणि असं नाही दिसणार. नाही तसं फक्त वाटेल तसं, पण तसं घडत नाही. ऍब्सोल्युटली. Okay. येस. या साड्या मेंटेन कशा करायच्या? कारण बरेच वेळा म्हणतात Okay. चंदेरी साड्या उभ्या जातात. करेक्ट. हा. बरोबर. मग या कपाटात कशा ठेवायच्या किंवा काय maintain बरोबर. करायच्या? सो हे बरोबर आहे की या साड्या फुलतात म्हणजे थोडक्यात त्या थोड्याशा स्टिफ असतात. त्या खूप अशा सुळसुळीत घड्या बसतील अशा नसतात. पण त्यामुळेच त्या थोड्या मेंटेन करायला अवघड असतात. एक दोन गोष्टी मी अशा सांगेन की चंदेरी साड्या जेव्हा आपण कपाटात ठेवतो त्याची घडी घातल्यानंतर त्याच्या वरती खूप साड्या किंवा वजन ठेवायचं नाही. सो चंदेरी साडी ही तुमची कायम सर्वात वरती पाहिजे.
हं. घड्यांमध्ये स्टॅकमध्ये, हं. किंवा सरळ बॉक्स करायचा. आजकाल ऑर्गनायझर्स वगैरे Correct. येतात, किंवा कुठलाही प्लास्टिक बॉक्स असेल, कुठलाही तुमच्याकडे लाकडी एखादा बॉक्स असेल, तर त्या बॉक्समध्ये 2-3 चंदेरी साड्या ठेवायच्या आणि मग बॉक्सच्या वरती तुम्ही पुढचं वजन ठेवा. ओके. बेसिकली तुम्ही जर का साड्यांचा ढीग केला तर एका साडीचं वजन, नॉर्मल सिल्क साडीचं वजन 900 ग्रॅम ते 1 किलो असतं. सो तुम्ही 10 साड्या जर वर एका चंदेरी साडीच्या ठेवल्यात तर तुम्ही 10 किलो वजन ठेवल्यासारखं आहे. आणि मग ते खूप खूप महिने आणि असं जर राहिलं तर मग ही जी थोडीशी करकरीत टेक्स्चरची साडी असते ही थोडी कॉर्नर्सला किंवा घडीमध्ये अशी ती विरू शकते. बरोबर. ओके, म्हणून असं म्हटलं जातं. सो त्याच्यासाठी हे सांगणं आहे की त्याच्यावर वजन नाही आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे चंदेरी साड्या ज्या आहेत त्या जर पॉसिबल असेल, जर तुमच्याकडे छोटी एक तुम्हाला काठी सारखी मिळाली किंवा असं, तर सरळ रोल करून तुमच्या कपाटात उभ्या लावून ठेवायच्या. ओ. रोल करून ठेवल्यात तर चंदेरी साड्यांना काही होणार नाही, तर तशाच्या तशा वर्षानुवर्ष राहतात. सो ही एक सोपी ट्रिक आहे. रोल नसतील करायच्या तुम्हाला तर तुम्ही हँगरला लावू शकता, पण परत तेच आहे, हँगरला लावलं की त्याच्यावर वजन नाही आलं पाहिजे, ती करेक्ट. दाबली नाही गेली पाहिजे साडी, ती फ्री राहिली पाहिजे, एवढंच. गुड. येस. आणि तिसरा ऍज अ स्टायलिस्ट मला तुला प्रश्न ओके. विचारायचा आहे. ओके. ह्या साड्या खूप ट्रान्सपरंट असतात, हो हो. दिसतात खूप सुंदर, येस. पण प्रत्येक वेळेला बाई तेवढी म्हणजे काही वेळेला बायका कॉन्शियस असतात करेक्ट. आपल्या बरोबर. फिगरला हो घेऊन, हो हो. की अरे मग माझं पोटच दिसतंय, येस. मग मी त्या येस. साडीत जाडी दिसतेय करेक्ट. किंवा असं, करेक्ट. किंवा काही वेळेला काही बायकांना ती ट्रान्सपरन्सी आवडत करेक्ट. नाही पण करेक्ट. त्यांना येस. चंदेरी आवडते. बरोबर. मग ऍज अ स्टाईल म्हणून ते करेक्ट. कशा नेसाव्यात करेक्ट. किंवा काय काय सांगशील तू? सो स्टायलिंग टिप अशी आहे चंदेरी साड्यांच्या बाबतीत, एक सगळ्यात इझी, एकतर त्या साड्या ट्रान्सपरंट आहेत, बरोबर. सो सपोज मी आता एखादी ग्रीन कलरची चंदेरी साडी नेसली आहे, तर त्या ग्रीनच्या आत तुम्ही ग्रीनच ब्लाऊज घाला, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालू नका, कारण नाहीतर त्याचा रंग डायल्यूट होतो. तुम्ही आतमध्ये जर एक रेड ब्लाऊज घातला आणि वरनं ती ग्रीन साडीचं सिंगल लेअर असेल तर तो ग्रीनचा त्याचा ग्रीनपणा जातो आणि अजून रेड उठून दिसतो. सो मग ती त्या रंगाची मजा जाते आणि स्किन पण जास्ती दिसते. हम्म. सो ज्या रंगाची साडी आहे शक्यतो त्याच पॅलेट मधलं एखादा ब्लाऊजचा कलर चूज करा. की समजा फॉर एक्झाम्पल येलो साडी असेल तर गोल्ड ब्लाऊज चांगला दिसेल हम्म. आणि तो त्याच पॅलेटमध्ये त्याच्या जवळचा आहे, किंवा बरोबर. ऑरेंज साडी असेल तर रेड ब्लाऊज छान दिसेल, की ते हम्म. ऑरेंजचा कलर डायल्यूट नाही होणार हा. असं. सो ही एक टिप आहे. अजून एक टिप आहे, खूप जणांना जर असं वाटत असेल की पोट दिसतं माझं चंदेरी साड्यांमध्ये, तर थोडेसे लॉंगर ब्लाउजेस करा. हम्म. म्हणजे चंदेरी साडीला स्पेशली थोडं आता क्रॉप टॉप्स वगैरे तर आलेलेच आहेत, सो थोडे लॉंगर लेंथचे ब्लाउजेस करा, थोडे टॉप स्टाईल, किंवा आपले लेहंगावरचे ब्लाउजेस कसे असतात थोडेसे आणि लॉंगर इथे असतात, स्लीट असते. इथे स्लिट हा. असते साईडला. सो अशा पद्धतीचे ब्लाउजेस तुम्ही चंदेरी साडीजना करू शकता. आता तर इतकं मिक्स अँड मॅच करायचा ट्रेंड आहे की आता छान टी शर्ट स्टाईल क्रॉप टॉप्स जे स्ट्रेचेबल मटेरियल्स येतात त्याच्यामध्ये जॉर्जेटच्या फ्लोई स्लीव्स वाले पण येतात तसे बरोबर. क्रॉप टॉप्स, तेही तुम्ही टीम अप करू शकता. पण बेसिकली थोडे लॉंगर जर तुम्ही ते ब्लाउजेस ठेवले तर कम्फर्टेबल वाटतं. आणि आपण जाड दिसतो का आणि हे दिसतो का ह्याच्यात खरं तर पडू नये. तुमचा कम्फर्ट सर्वात महत्वाचा आहे, तुमची स्वतःची आवड सर्वात महत्वाची असं मला वाटतं कायम. चला तर, चंदेरी साड्यांबद्दल इतकी माहिती मिळाली आणि आपण इतकं बोललोय, पण मग ह्या चंदेरी साड्या नेसल्याने तर काय मजा. नेसूया चंदेरीचे दोन्ही प्रकार. खरं तर ही अजिबात न फुलणारी आणि हातासरशी बसणारी साडी आहे. तुम्हाला आपण जे मगाशी बोललो होतो की या साड्या फुलतात का, तर तसं काहीच फील होत नाही. एकदा कविताने सांगितलं तसं इथनं हात फिरवला, इथनं हात फिरवला, की ती साडी तुमच्या अंगासरशी बसते. ए भार्गवी ऐक ना, ही बघ ना. बोला. ही बघ. ए, किती सुंदर दिसते. हे काय म्हणायचं, चंदेरी आहे ना ही? अगं आमचा Sorry. अख्खा एपिसोड चंदेरी साडी सॉरी अगं, मी तू आता आलीस. आले. पण ही चंदेरी आहे. किती सुंदर, इतकी चापून चुपून चंदेरी नेसली जाऊ शकते. Yes. हे तू दाखवून दिलेस आज मला. पण तुझ्याकडे चंदेरी नाहीये. मी अशी कशी कशी? समहाव मी आता इतक्या साड्या नेसते तुला माहितीये, हा. पण मी आज तक एकदाही चंदेरी नेसली नाही, ह्याच कारणासाठी की ती फुलते आधीच आपल्या, म्हणजे खूप असं आपण जाड दिसू गाल वगैरे. सो म्हणून मी चंदेरी कधी नेसलीच नाही ह्या भीतीने, पण आज मला जरा कॉन्फिडन्स आलाय तुला बघून. त्यामुळे तू आता प्रथा मधली चंदेरी नेसू येस शकशील. आणि मला एक कविताला छान सांगते लगेच गिफ्ट कविता
कविताने एक स्टायलिंगचा टिप छान सांगितली की ज्या अच्छा. रंगाची साडी असते त्या रंगाचाच ब्लाऊज घातला तर ती ट्रान्सपरंट पण दिसत नाही, कारण ह्या करेक्ट साड्या करेक्ट ट्रान्सपरंटही असतात म्हणून आपण बरेच वेळा नेसत नाही, कारण माईकची वायर करेक्ट दिसते करेक्ट किंवा करेक्ट यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत करेक्ट आपल्या. तर तिने सांगितलं त्याच कलरची साडी नेसली तर ती फार साडी ग्रेसफुल आणि इट्स अ दिसते व्हेरी हो पण. ब्युटिफुल रेड ना. आणि ही टिप खूप कमाल आहे की सेम कलरचा ब्लाऊज असल्यामुळे कारण आजकाल कॉन्ट्रास्ट, कॉन्ट्रास्टचा जमाना आलाय, आपण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण ते घालायचा एवढं नाही प्रयत्न क्लासी करतो. दिसत करेक्ट, जितकं सेम कलरनी. ऍब्सोल्युटली. आणि या वाव, साडीची मला तो रेड रंग फार टेम्पटिंग फारच भारी वाटलाय. आहे, फारच भारी आहे. आणि चंदेरीला एक क्लास आहे ना असा. ग्लेज, आणि तो ग्लेज असल्यामुळे ती अशी खूप क्लासी पण पण काय दिसते. बसली अगं ती, आणि मस्त. लाईट वेट आहे ना. हो, खूप हलकी आहे, खूपच हलकी आहे. ब्युटिफुल. भारी. दागिने घालायची गरज नाही याच्यावर, म्हणजे ती साडी सेज इट ऑल. ती आपल्याला हाऊस असते, नाही आपण म्हणजे खूप घालतो. असं काही जास्ती करायची गरज नाही. इट्स व्हेरी. आणि तो रंग असा आहे की जितकं तुम्ही सटल राहाल तो कलर एनहान्स होईल. सो तू चंदेरी सो आता आता लवकरच चंदेरी घे. घेणार नाही मी. मला गिफ्ट मिळणार कविताकडनं. असे असं आपण मी परिस्थिती निर्माण करणार. मॅनिफेस्ट केलंय. तू मॅनिफेस्ट केलंस. ओके, भारी. बाय. येस. सो अशी चंदेरीची गोष्ट आहे. अजून एक चंदेरीतला जो प्रकार आहे तो तुम्हाला मॉडर्न चंदेरी आहे, गिफ्ट करणार तोही आहे तसं आपण मी नेसून बोलले. बघूया. पण ही झाली ट्रेडिशनल चंदेरी. ही आहे दुसऱ्या प्रकारची चंदेरी, टिश्यू चंदेरी, आणि हे मॉडर्न प्रिंट आहे, जे मगाशी आपल्याला कविताने सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला स्ट्राइप्स बघायला मिळतात. कधी एका कलरच्या असतात किंवा कधी सिल्वर गोल्डन असं मिक्स असतं. तर इथे तुम्हाला दिसेल गोल्डन आहे, सिल्वर आहे, रेड आहे, ब्राऊन आहे, असं एकंदर मिक्सचर आहे. सो ही मॉडर्न प्रकारची आहे, कमी ट्रान्सपरंट आहे आणि कमी अशी फुलणारी आहे, थोडी अंगाला बसणारी साडी आहे. तुम्ही ही पण ट्राय करू शकता. तर माझ्या कपाटातली माझी अत्यंत जवळची आणि आवडती अशी साडी आहे चंदेरी साडी, जी लाल रंगाची आहे. आता ह्या साडीमागची गोष्ट किंवा गंमत काय आहे तुम्ही विचाराल तर थोडीशी बॅकस्टोरी सांगते की श्रीदेवी ही माझी अत्यंत लाडकी अभिनेत्री आणि आपण म्हणूया की जिचं काम बघून मी मोठी झाले, जिच्यासारखं काम करण्याची नेहमी तयारी दाखवली किंवा प्रयत्न केले. अर्थात ते कधीच जमलं नाही, कारण तिला तिच्या कामाची सर आपल्या कामाला कधीच येऊ शकत नाही. पण किमान ती ज्या पद्धतीची तयार होते, ज्या पद्धतीच्या साड्या ती नेसते स्क्रीनवर, त्या तर आपण नक्कीच नेसू शकतो असं माझ्या डोक्यात यायचं. आणि ज्या क्षणी मी इंग्लिश सिनेमा बघितला त्यातली ती शेवटल्या सीनमध्ये तिने ती घातलेली नेसलेली लाल रंगाची चंदेरी साडी जी आहे ती मला प्रचंड आवडली. त्यात श्रीदेवीने केलेलं काम आणि त्या साडीमध्ये ती जी दिसली आहे ती उफ आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की ही साडी तरी पाहिजे. असा अभिनय येईल तेव्हा येईल, पण साडी तर नक्कीच मिळू शकते. पण ती साडी मिळवायलाही मी खूप प्रयत्न केले, ऑनलाईन शोधली, कारण मला तशी जर तोच रंग, लाल चुटूक रंग आणि चंदेरी असं सगळं एकत्र हवं होतं. आणि फायनली मला ती साडी मिळाली. त्यामुळे माझ्यासाठी सगळ्या साड्यांमध्ये ती खूप खास आहे. म्हणजे नवऱ्याने घेतलेल्या पण अनेक साड्या आहेत, आईच्या पण अनेक साड्या आहेत, माझ्या पहिल्या कमाईतल्या पण अनेक साड्या आहेत, पण माझ्यासाठी ती खूप खास आहे, कारण श्रीदेवी माझ्यासाठी खूप खास आहे. त्याच्यामुळे लाल चंदेरी श्रीदेवीने नेसलेली इंग्लिशमधली माझी लाडकी साडी. एक प्रश्न असा आहे की अशा कुठल्या सेलिब्रिटीज तुला आठवत आहेत ज्यांनी चंदेरी साडी नेसली आहे? हा, म्हणजे हा एक मला आवडता सेगमेंट होतोय आता ह्या आपल्या शो मधला, कारण आपण हँडलूम साडीज आणि नेसलेल्या मोमेंट्स आठवतोय, राईट, सेलिब्रिटीजच्या. सो दोन मला आठवत आहेत अगदी पटकन ज्या मनात येतील अशा. एक म्हणजे अनुष्का शर्मानी एक अशी पाचूचा हिरवा रंग असतो, एमरिल्ड ग्रीन कलर, सिंगल कलरची एक सुंदर चंदेरी नेसली होती, आय थिंक एका अवॉर्ड फंक्शनसाठी. आणि तो लुक म्हणजे प्रचंड आवडला होता सगळ्यांना. आणि आमच्याकडे लिटरली शेकडो कस्टमर्सने विचारलं होतं ती ग्रीन कलरची, आणि आम्ही एमरिल्ड ग्रीन कलरच्या खरंच 100 साड्या विकल्या असतील त्या एका लुकवरनं. वाव. सो तो एक लुक आहे. आणि दुसरा लुक तर सगळ्यांचा फेवरेट, आय थिंक तुलाही तो आठवलाच होता आपण जेव्हा Of course, चंदेरी yes. साडीचा विषय काढला. श्रीदेवीचा. इंग्लिश मध्ये श्रीदेवीने लास्ट जो सगळा सीन आहे, ते गाणं आहे, त्याच्यामध्ये तिने एक सुंदर लाल चुटुक अशी चंदेरी गोल्डन आणि छान डॉट असा बुट्टा आहे त्याच्यावरती, आणि सिंगल कलर रेड कलरची साडी आहे. अप्रतिम ती दिसली आहे. सो आणि रेड कलर इन जनरल चंदेरी मध्ये खूप सुंदरच दिसतो, अपार्ट फ्रॉम द लाइटर पेस्टल कलर्स. आणि मला ती एक रंगांबाबतीत सेलिब्रिटी काय म्हणायचं मला मोमेंट किंवा तो लुक माझ्या अगदी मनात भिनलेला आहे. ऍक्च्युली तो रेड जो आहे त्याला सिंदुरी लाल किंवा Correct, असं correct. कुंकवाचा Yes, जो लाल yes, रंग असतो तो absolutely. आहे, त्यामुळे हो, तो yes. फार उठून दिसला. येस येस. तशी मला आठवते एक कंगनानी पण नेसलेली हो, चंदेरी आहे बरोबर आहे. की, तिची तर ती कंगना रनौतनी 2-3दा चंदेरी नेसते, तसंच विद्या बालननी पण चंदेरी साडीज नेसल्यात.
पण कंगना रनौतची एक चंदेरी मला आठवते, मला ओकेजन नाही आठवते, आपण जमलं तर ती इमेज इथे हे करूयात, पण त्याच्यात ना ब्रॉड जरीचे कांजीवरम सारखे काठ आहेत त्या चंदेरी साडीला, आणि असं छान जरीचं सिल्कचा काठ, आणि बॉडी मात्र चंदेरीची ट्रान्सपरंट, वाव. अशी पेस्टल पिंक अशा कलर मध्ये अप्रतिम चंदेरी साडी येते. So असे सेलिब्रिटी लुक्स आठवत आहेत. चंदेरी साडींचा हा उत्तम प्रकार आपण पाहिलेला आहे. पारंपरिक चंदेरी पाहिलेली आहे, कतांमधली चंदेरी पाहिलेली आहे, त्यानंतर कमी ट्रान्सपरंट असलेली चंदेरी पाहिली, आणि ही मॉडर्न प्रकारची चंदेरी पाहिली. वस्त्र वाईब्सच्या या भागाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला अजून कुठल्या साडीबद्दल अशी माहिती मिळवायला आवडेल हेही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आम्ही त्या साडीचा प्रकार घेऊन पुन्हा तुम्हाला भेटायला येऊ वस्त्र वाईब मध्ये. एन्जॉय.